नमस्कार बे पोट्यो, या कच लाईव्ह खतरनाक व्हिडिओ आहे आज डॉली चायवाल्यावर। नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चल घडामोडी या पुस्तकाचे लेखक। आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। सध्याचा आजचा व्हिडिओ डॉली चायवाल्यावर आहे आणि बरेचसे पोटे त्याच्या व्हिडिओवर खालतं इंस्टाग्रामच्या कमेंट्स करते का आमच्या डिग्र्या पेटून द्याव का कराव, काही समजून नाही राहिलं। त्या मुर्दाड्याले मला एक सांगणं आहे, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, तुम्हारा वक्त आया है हमारा दौर आएगा। सध्या असाच जलवा एका माणसाचा भारतभर आणि भारताच्या बाहेर चालू आहे। त्याचं नाव आहे डॉली चायवाला। ह्या डॉली चायवाला कोण होय? ते एक साधारण घरचा मुलगा आहे, पण त्याचे सध्या इंस्टाग्रामवर 3.4 मिलियन फॉलोअर्स आहे आणि यूट्यूबवर जवळपास 1.4 मिलियन त्याचे सबस्क्रायबर आहे आणि त्याचे व्हिडिओ पाहणारे आणि अनेक चाहते आहे। पण या भारतात सध्या दोनच चायवाल्याचा जलवा आहे। एक दाढीवाला चायवाला आहे आणि त्यानं मार अड्डू सांगितलं का मी चायवाला आहे, पण चाय कुठं विकला त्यानं आणि त्याचा चाय कोण पेलं हे कोणालाच माहीत नाही। पण एक चायवाला मात्र खरा आहे का ज्यानं आपल्या चायच्या दुकानापासूनची प्रसिद्धी बिल गेट्सपर्यंत नेली। आणि सध्या तुम्ही जे माया मागं फोटो पाहताय का त्या डॉलीचा फोटो बिल गेट्स सोबत कसा अचानक त्याचा एक ठीक आहे बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे ओनर मालक याच्यासोबत अचानक डॉली चायवाल्याचा फोटो येते आणि लगेच काही तासात एक व्हिडिओ होते आणि असा व्हायरल धुवाधार सुटते। तर तेव्हापासून डॉली चायवाल्याची तकदीर बदलून गेली। पण त्याच्या अगोदरही त्याला चाहनेवाले नागपूरले होते। ठीक आहे, डॉली चायवाल्याची हिस्ट्री खतरनाक आहे। अत्यंत गरीब घरातून आला आहे, 10वीपर्यंत शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर शिक्षण घेतलं नाही। पण पठ्ठ्यानं हे जे हेअरस्टाईल आहे त्याची एक वेगळी चहा विकायची पद्धत आहे। ही पद्धत त्यानं एका साऊथच्या पिक्चरमध्ये पाहिली आणि त्याच पद्धतीनं चाय बनवणं सुरू केला आणि नागपुरात प्रसिद्ध झाली। मग त्याचे व्हिडिओ रील्स या आधुनिक सोशल मीडियाच्या जगात तो व्हायरल झाला, प्रसिद्ध झाला आणि ते अशी जीभ गीप दुधाला लावते, तो जीभ दुधाला नाही लावत, त्याच्या जवळ नेते। त्याच्यामुळे त्याच्यात टीकाय झाली का याचा चहा कोणी पिऊ नका, काही नका। पण कुत्रे भुकल्यानं ठीक आहे हत्तीची चाल कमी होत नाही। त्याच्यामुळे ठीक आहे लोक मोठे होत असतात तर कुत्रे भुकत राहतात। त्याच्यामुळे काही लोड घ्यायचं नाही। म्हणून मी सांगतो का आयुष्यात काहीतरी करण्याचा निर्णय घ्या। जे आयुष्यात लोक निर्णयच घेत नाही ते आयुष्यात मोठे होत नाही। म्हणून इंतजार करने वाले को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। ठीक आहे, याने वेळेची वाट नाही पाहिली। लहानशा उद्योगधंद्यातून चालू केलेला व्यवसाय आता त्याच्याकडं ठीक आहे फरारी गाडी आहे भाऊ। ठीक आहे, आता तो सध्या दुबईलेच होता 2 महिने। तर खतरनाक काम आहे। त्याले अचानक एक फोन आला का तुम्हाला हैदराबादले यायचं आहे, तुम्हाला एका मोठ्या माणसाला चाय पाजायचा आहे। तो गेला, त्याला माहीत नाही कोण होय का होय। ठीक आहे, अशी चहा टपरी होती जसं तुम्ही नागपूरले पाचता। पण माझ्या मतानं जर बिल गेट्स त्याच्याच टपरीवर आला असता तर अजून चांगलं झालं असतं, त्याची टपरी अजून प्रसिद्ध झाली असती। हे रेडीमेड आर्टिफिशियल टपरी बनवून चाय बनवला, मला हे आवडलं नाही। असो, आता बिल गेट्सले कदाचित त्याच्या चाय टपरीवर गेल्यावर ऑकवर्ड वाटत असेल किंवा मग तिथं लोकांची किती गर्दी होईल असं वाटलं असेल। तर म्हणून हैदराबादले बोलून घेतलं आणि तिथं चाय बनवून दाखवला नागपूरसारखा आणि बिल गेट्सले चाय पाजला। ठीक आहे, तर बिल गेट्सची टीम ठीक आहे अनंत अंबानीच्या लग्नाला आली होती। ठीक आहे, मुकेश अंबानीच्या पोराच्या लग्नाला होय का त्या सगाईले। आणि तेव्हा ठीक आहे बिल गेट्सनं याला बोलावून घेतलं। कदाचित बिल गेट्सने याची रील्स वगैरे पाहिली असन। ठीक आहे, आणि याच्या हातचा चाय प्यायची इच्छा व्यक्त केली असन। मग आता हे मोठाले ठीक आहे चहाचे हे चालवणारे जे काही लोक आहे त्याच्या काही फ्रँचायझी वगैरे आहे तर ते त्याच्यासोबत आता चालू आहे। पण सध्या त्याचा माहोल लय खतरनाक आहे। आता सध्या तो माहोलमध्ये हे दुबईतले फोटो आहे। कार कोणती होय, लेम्बोनी होय का लॅम्बोर्गिनी होय का फेम्बोर्गिनी होय, आपल्याला नावही बी येत नाही। अशा खतरनाक गाड्यामध्ये तो सध्या फिरून राहिला हे। ठीक आहे, तर आता ते तिथचे जे शेख लोक वगैरे आहे तर त्याची चहा विकायची वेगळी एक स्टाईल आहे
आणि त्या स्टाईलमध्ये पठ्ठा चहा विकते, लोकांचा हात असा ओढून धरते, ठीक आहे, रपकन त्याच्या तोंडापाशी चहा नेते असा भक्कन. तर ते ठीक आहे, तर हे अशी जीभ लावते तो. तर अशी जीभ ते दुधाले लावत नाही, पण लोकांना मग त्याची अशी त्या अँगलनं लोक असे फोटो घे समोरून. तर ते अशी जीभ ठीक आहे दुधाले तोंड लागलेलं दिसे, पण असं काही आहे नाही. तर कधी जर याच्या चहा कॅन्टीनला भेट द्यायचा वेळ पडला तर तुम्ही ठीक आहे सदरवर याची चहा कॅन्टीन आहे आणि सदरवर तुम्ही जाऊ शकता. बाय जगवार फगवार सारख्या कार सध्या आता तो जलवा आहे, त्याचा काही विषयच नाही. म्हणजे ह्या अवतारापासून ह्या अवतारापर्यंतचा डॉली पहा, ठीक आहे, आणि डॉली कसा बदललेला आहे, ठीक आहे. हे डॉलीची आई पहा, त्याच्यावरून कळण तुम्हाला का डॉली किती अत्यंत गरीब अवस्थेतून आला आहे. त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही गरिबीत जरी जन्मले पण तुम्ही गरिबीत मेले नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. गरिबी जन्मणं तुमच्या हातात नाही, पण गरिबीत मराचं का नाही मराचं हे तुमच्या हातात आहे. पण हे तुम्ही ठरवा का आपण कुठं आलो आणि कसं आलो. म्हणून सध्या ते त्याची हेअरस्टाईल आहे, तर तो जॅक स्पॅरो आहे का नाही, जॅक स्पॅरो, ठीक आहे. तर ते कॅरिबियन नाईट्स वगैरे जे ठीक आहे तसे पिक्चर आहेत, तर ते हॉलिवूडचा एक अभिनेता आहे, ठीक आहे, जॅक स्पॅरो, ठीक आहे. तर त्या जॅक स्पॅरोवरून त्यानं ही हेअरस्टाईल घेतली आणि रवींद्रनाथ टागोर रोड सदरवर नागपूरले ठीक आहे त्याची चहा टपरी आहे. नक्की त्याच्या चहा टपरीला भेट द्या. त्याची स्टोरी म्हणजे एका पिक्चरच्या स्टोरीपेक्षा काही कमी नाही भाऊ. त्याचा जो प्रवास आहे तो प्रवास अचानक असा फ्लिप मारला, ठीक आहे. आणि असं एखाद्याच्या आयुष्यात होते, लाखो लोक आहेत, त्याच्यामुळे त्याले पाहून जळायचं काही काम नाही, ठीक आहे. कदाचित त्याचे ठीक आहे अचानक स्टार वगैरे एकदम जुळून आले, त्याचे ते व्हिडिओ व्हायरल झाला, ठीक आहे. तो व्हिडिओ होती त्याची प्रसिद्धी, म्हणजे असं नाही का होती नाही. मग ते बिल गेट्स आल्यानंतरच प्रसिद्ध झाला, पण बिल गेट्स आल्यानंतर तो जगात प्रसिद्ध झाला. आता एक अफवा पसरवली होती लोकांना का तो मायक्रोसॉफ्ट ठीक आहे विंडोज 12चा वगैरे ब्रँड ॲम्बॅसिडर वगैरे आहे. तर असं सध्याच तरी काही झालेलं नाही, ठीक आहे. ते अफवा होती, ठीक आहे. सुनील पाटील, काही ठिकाणी पाटील नाव आहे, काही ठिकाणी पटेल नाव आहे. तर त्यालेच टपरीवर गेल्यावर तुम्ही त्याचं नाव विचारून घे जा, ठीक आहे. आणि अत्यंत गरीब घरातून आलेला पोरगा अचानक एवढी मोठी ठीक आहे मजल मारू शकते, ते खतरनाक आहे. आता त्याचे 1.6 मिलियन ठीक आहे बाई इथं दिले आहे, 1.6 मिलियन सबस्क्रायबर यूट्यूबवर आहे. डॉली की टपरी नागपूर, आणि त्याचं हे चॅनल आहे, ठीक आहे, डॉली चायवाला म्हणून, ठीक आहे. आता इथं त्याचे 3.4 मिलियन म्हणजे जवळपास 34 लाख लोक ठीक आहे त्याचे फॉलोवर आहेत, ठीक आहे, याच्यावर इंस्टाग्रामवर. आणि इथं ठीक आहे 1.6 ठीक आहे तर 16,40,000 फॉलोवर यूट्यूबवर आहे. हे काही साधं काम नाही आहे. यूट्यूबवर एक सबस्क्रायबर नाही जोडणं होत. पोट्टे का करते, आपलं चॅनल काढते दे बे दाखवतो या मोबाईल, लगेच आपलं सबस्क्राईब बे साल्या तुया दाखव, हे करणं डोंबडे माझ्या चॅनलने सबस्क्राईब का फुकटे नुसती व्हिडिओ पाहतो, ठीक आहे. तर असे जबरदस्तीनं सबस्क्राईब करायला लावते आणि आपल्या चॅनलचे कुठून 100पर्यंत सबस्क्रायबर वाढवते. तर आपली अवकात तेवढ्यापर्यंतच राहते. पण चॅनल क्रिएट केल्याच्या नंतर लोकायले असं कंटेंट द्यावं लागते का ज्याच्यातून लोकांना आपले व्हिडिओ पाहिले पाहिजे. तर लोकायले कसे व्हिडिओ आवडन का आवडन काही सांगता येत नाही, ठीक आहे. काही जे लोक प्रसिद्धी झोतात येतात, जे लोक ठीक आहे काय म्हणते त्याले पब्लिक फिगर होतात किंवा त्याला काय म्हणते प्रसिद्धीच होतात येतात, त्याची पर्सनल लाईफसुद्धा लोकायला आवडते का, हे पर्सनल लाईफमध्ये कसे जगते का जागते, असेच राहते का, असेच बोलते का. जसं मी आहे, मी पुरा गावरानी माल आहे, लोक मला बी म्हणते का हे मास्तर असा राहते का असा वेगळ्या बोलते, असा ठीक आहे व्हिडिओत वेगळ्या बोलते, असं बरेच लोकायला वाटते. तर काही विषय नाही आहे, आपण जसं आहे तसंच आहे, ठीक आहे. जनरलमध्ये तसंच आहे, व्हिडिओवर बी तसं आहे. त्यामुळे काही लोड नका घेऊ, ठीक आहे. म्हणून एवढंच सांगेन का इंतजार करने वाले को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. मग आतापासून कामाला लागा, ठीक आहे. असं एकादमानं ठीक आहे असं एकादमानं फ्लिप होणं बी चांगलं नाही आहे. पण त्याच्या आयुष्यात तसा येऊन गेला ठीक आहे फ्लिप, आणि तो टिकवता आला पाहिजे समोर. तर ते पहिलेपासून थोडं वाढत गेला, असा अचानक डॉली वाढला नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. डॉलीचे थोडे सबस्क्रायबर फॉलोअर वाढत गेले आणि मग तिथून त्याला एकदम ठीक आहे बिल गेट्स भेटले. तर बिल गेट्सपासून तो पूर्ण भारतात दुबईपर्यंत चालला गेला, आता फॉरेनमध्ये चालला गेला, ठीक आहे. तर म्हणून 2 चायवाल्यात कोणता चायवाला तुम्हाला आवडला सांगा, का ज्यानं चाय शिकला नाही तो आला आवडला, का जो खरंच चाय विकून पुढं गेला तो आला आवडला.
खालतं व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा या चॅनलने आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ जाऊ द्या. कारण जवान पोट्ट्याच्या कामाचा आहे. ते पोट्टे डिग्र्या फाडू का, आम्ही आता का करावं, ह्या एक चायवाला टपरीवाला साला एवढ्या दूर जाते. तर भाऊ एक MBA वाला पोरगा बी ह्या करू शकत नाही. कारण ह्या ज्या आयडियाज आहे तर ह्या आयडियाज क्रिएट करता आल्या पाहिजे. त्यासाठी लाज शरम इका लागते आणि समाजात हलकट राहून जगा लागते. जो हलकट असन, जो समाजाच्या निंदा हाल अपेक्षा आपल्या मागं लोक काय चुगल्या करून राहिले भेट नसन तर तो समोर जाते. एवढंच मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.